नमस्कार मैत्रिणींनो, प्रियास हेल्दी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत भोगी स्पेशल राळे भात. ही एक पारंपरिक रेसिपी आहे, म्हणजे आजी पणजीच्या काळातली ही रेसिपी आहे. ही काही नवीन नाही, खूप वर्ष खालची आहे जुनी ही रेसिपी. राळे हे आपल्याला हेल्थसाठी खूप चांगले राहतात, पचायला हलके असतात, त्यामुळे सगळ्यांना चालतात. यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त असल्यामुळे ते हाडांसाठी उत्तम असतात. हे बघा, मी राळे घेतलेले आहेत. हे तुम्हाला दाखवण्यासाठी राळे घेतले. हे बघा मोहरीसारखे गोल असतात हे राळे आणि पिवळसर रंग असतो त्याचा. हे बघा, दाखवते मी तुम्हाला. राळे भात रक्तातील साखर हळूहळू वाढवते आणि याच्यामध्ये फायबर जास्त प्रमाणात असल्यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं. कोलेस्ट्रॉल कमी ठेवायला मदत करतात. हे बघा, आणि डायबिटीजच्या पेशंटसाठी एकदम उपयुक्त असा हा पदार्थ आहे. हे बघा, मी राळे सकाळीच भिजू घातलेले आहेत, म्हणजे या वाटीनं मी 1 वाटी राळे भिजू घातले होते. याला 6 तास मी भिजू घातलं होतं, पाण्यामध्ये भिजू दिलेलं आहे. आता आपल्याला भात करायचा आहे. राळे भात करायच्या अगोदर 5-6 तास जर राळे भिजू दिले चांगले, तर ते पटकन शिजतात, कचकच लागत नाही तर म्हणजे ते. आणि असे जर आपण डायरेक्ट केले तर शिजायला जास्त वेळ लागतं. हे बघा, मी तुम्हाला दाखवते किती छान भिजले ते. आणि भिजल्याच्या नंतर ते असं नरम होते, त्यामुळे कचकच लागत नाही त्याचा भात. हे बघा, छान आपले राळे भिजलेले आहेत. या वाटीने 1 वाटी मी राळे भिजू घातले होते पाण्यामध्ये, त्याला छान भिजलेत आता. हे बघा, आता आपल्याला हे मी धुवून घेतलेले आहेत. आता हे कुकरमध्ये मी शिजवणार आहे. आता हे 2 पाण्याने चांगले धुवून घेतले आणि कुकरच्या डब्यामध्ये टाकत आहे. तुम्ही पातेल्यामध्ये पण शिजू शकता हे, पण पातेल्यामध्ये जास्त वेळ लागते याला, त्यामुळे मी कुकरमध्येच शिजवत आहे याला. हे बघा, कोणी कोणी राळ्याचं दही भात खातं, कोणी कोणी म्हणजे त्याच्यामध्ये हळद वापरतं, कोणी कोणी हळद वापरत नाही. ड्रायफ्रुट्स टाकून पण नुसतं खातं, कोणी तूप टाकून त्याच्यामध्ये. हे बघा, 1 वाटी राळे घेतले तर त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी टाकायचं आहे. 1 वाटी राळे घेतल्यामुळे मी त्यामध्ये 2 वाट्या पाणी टाकत आहे. थोडंसं जास्त झालं तरी पण चालेल. हे बघा, आता मी त्याच्यामध्ये ते पाणी टाकून देत आहे 2 वाट्या. ज्याच्यात आपण राळे भिजू ठेवलेले होते त्याच्यामध्ये थोडेसे राहिलेले होते, म्हणून मी ते पातेलं विसरून टाकलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी. हे बघा, आता याच्यामध्ये मी थोडंसं चवीपुरतं मीठ टाकत आहे. हे बघा, तुम्हाला लागेल तसं थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे याच्यामध्ये. आणि यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे. हे बघा, अगदी किंचितशी, म्हणजे तुम्हाला पांढरा जर भात हवा असेल तर हळद नाही टाकली तरी पण चालते. कोणी कोणी हळद टाकतं, कोणी कोणी हळद टाकत नाही यामध्ये. हे बघा, पूर्ण हळद त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे. साजूक तूप टाकत आहे, म्हणजे आपला भात एकदम छान सॉफ्ट होतो. हे बघा, आता हे मी कुकरमध्ये लावून देत आहे. कुकरमध्ये खाली मी पाणी टाकत आहे. हे बघा, हे 1 ग्लास पाणी असेल आणि त्यामध्ये स्टँड ठेवत आहे आणि त्याच्यावर कुकरचा डब्बा ठेवत आहे. हे बघा, कुकरचा डब्बा ठेवत आहे. आपल्याला कुकरचं झाकण ते लावून घ्यायचं आहे आणि याच्या 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या चांगल्या. कोणी कोणी संक्रांतीला राळे भात बनवतं, कोणी कोणी पौष महिन्यामध्येच बनवतं राळे भात. पौष महिन्यामध्ये जे रविवार असतं सूर्यनारायणाचा, त्यावेळेस पण बनवतं कोणी कोणी. आणि भोगीच्या दिवशी कोणी राळे भात बनवतो, कोणी साध्या तांदळाचा मसाले भात बनवतं, कारण की कुठं जास्त प्रमाणामध्ये हे राळे भेटत नाही तर त्यामुळं. हे बघा, छान लगे 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या. मस्त भात शिजतं हे. हे बघा, किती छान लगे. याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त असल्यामुळं सांधेदुखी, कंबरदुखी या पेशंटसाठी एकदम छान राहते हे भात खाणं. हे बघा, भात किती छान शिजला हे मी तुम्हाला दाखवते काढून. हे बघा, एकदम छान लगे. तुम्हाला जर थोडासा चिकट भात हवा असेल, खायचा असेल, तर तुम्ही गरम गरम खाऊ शकता. थोडासा जर याला थंड होऊ दिला तर एकदम मोकळाफट भात होतं. आणि याच्यामध्ये थोडंसं आपण जे खिचडीला मटेरियल टाकतो ते मटेरियल टाकून याचा तुम्ही पुलाव पण बनवू शकता. बघा किती छान होतो भात, एकदम छान लगे. गाळ शिजला, भिजू घातले राळे की छान भात शिजले. हे बघा, तयार आहे आपला भोगी स्पेशल राळे भात. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.